आणि आताची मोठी बातमी, बीडच्या फरार आरोपीचं प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे। सुदर्शन घुलेसह इतर आरोपींचं प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये 3 आरोपी अद्यापही फरार आहेत। यामध्ये सुदर्शन घुलेसह इतर 2 आरोपी आहेत, त्यांच्यासाठी आता पत्रक जारी करण्यात आलेलं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये 3 आरोपी अद्याप फरार आहेत। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर यांच्याकडून। महेंद्र, आरोपींचं प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे, काय आहे यामध्ये? निखिला, तसं जर पाहिलं तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज 24 दिवस पूर्ण होत आहेत। मात्र यातील मुख्य जे आरोपी आहेत सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे अद्याप फरारच आहेत। त्यामुळे बीड पोलीस असतील, सीआयडी असेल यांच्या डोकीदुखी वाढलेली आहे। पोलिसांवरती आरोप होत आहेत, त्यामुळे आता पोलिसांनी या आरोपीच्या बद्दल प्रसिद्धीपत्रक जे आहे ते जारी केलेलं आहे। ज्या ठिकाणी आरोपी दिसतील त्या ठिकाणी पोलिसांना कळवा आणि योग्य बक्षीस मिळवा, अशा पद्धतीचा प्रसिद्धीपत्रक जे आहे सध्या तरी जारी करण्यात आलेलं आहे। एसआयटीचं पथक असेल, सीआयडीचं पथक असेल, सध्या ठाण मांडून आहे। सीआयडीचे 9 पथकं जे आहेत आरोपींचा शोध घेत आहेत। जो सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे जो आहे तो महाराष्ट्राच्या बाहेर असल्याचा सुगावा सीआयडीला लागलेला होता। त्याप्रमाणे सीआयडीचे 2 पथकं जे आहेत ते राज्याच्या बाहेर तैनात करण्यात आलेले आहेत। तर दुसरीकडे मुख्य जो आरोपी आहे सुदर्शन जो घुले आहे तो राज्यातच लपून बसल्याचा सुगावा देखील पोलिसांना आहे। त्यामुळे जे पथक आहे तर ते पथक त्यांना जे आहेत शोधताना आपल्याला पाहायला मिळते। हे तिन्ही जे आरोपी आहेत खऱ्या अर्थानं बघितलं तर ऊसतोड मुकादम हे आरोपी आहेत। त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी ऊसतोड मजूर आहेत, ज्या ज्या ठिकाणी साखर कारखाने आहेत, अशा ठिकाणी आता पोलिसांचं धाडसत्र जे आहे ते सुरू आहे। मात्र आरोपी जे आहेत ते हाताला लागत नाही, त्यामुळे आता प्रसिद्धीपत्रक काढण्यात आलेलं आहे आणि नागरिकांना देखील आता आवाहन करण्यात आलेलं आहे। निखिला, धन्यवाद महेंद्र एकूणच माहितीबद्दल। सुदर्शन घुलेसह इतर 2 आरोपींचा फरार पत्रक आहे ते जारी करण्यात आले आणि त्यामध्ये हे आरोपी जर तुम्ही पाहिले असतील तर ते पोलिसांना कळवा असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे।